पवित्र देवाच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी त्या परमेश्वराने सुंदर संधी दिली, त्याबद्दल देवाला मान, महिमा, सन्मान, गौरव असतो. विशेष करून आज आम्ही देवाच्या वचनामध्ये जात असताना मागच्या काही दिवसापासून आपण मंडळी हा विषय शिकत आहोत. कुठला विषय शिकत आहोत? मंडळी. परंतु अनेकांनी गैरहजेरी लावली आणि त्यांना मंडळी काय आहे हे शिकता आलं नाही. तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. परंतु ज्यावेळेस आपण नेहमी देवाला प्रथम स्थान देतो ना, तो प्रभू आम्हाला प्रथम ठेवल्या वाचून राहतो. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही देवाला प्रथम स्थान देतो ना, त्यावेळेस आमच्या प्रार्थनेचे उत्तर तो दिल्या वाचून राहत नाही. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही त्याला प्रथम स्थान देतो ना, त्यावेळेस आमच्या जीवनात आलेल्या संकटातून सोडवण्याचा उपाय तो करतो. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये देवाला आम्ही प्रथम स्थान देणं गरजेचं आहे. आज आम्ही देवाच्या वचनामधून अभ्यास करत असताना आज आम्ही काही गोष्टी पाहणार आहोत. पटकन काढायचा आहे. इब्री लोकासपत्र अध्याय 21 अध्याय 11 आणि त्याचं 31 वचन. इब्री लोकासपत्र अध्याय 11. विश्वासाने राहाब कसबीने तिने हेरांचा स्वीकार स्नेह भावाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर नाश झाला नाही. अजून कोणी? राहाब कसबीनीने स्नेह भावाने हेरांचा स्वीकार. राहाब कसबीनीने स्नेह भावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या वचनामध्ये आम्ही पाहतो, देवाचं वचन आम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं. इथं एका स्त्रीचं जीवनचरित्र आम्ही पाहतो. तिचं नाव काय आहे? मोठ्याने बोलायचंय. आणि या राहाबचं जीवन आम्हाला पाहावयास मिळतं यहोशुवा अध्याय 2 मध्ये. आणि इब्री लोकाच्या पत्रामध्ये प्रेषित पौल या ठिकाणी आम्हाला त्याबद्दल सांगतो. आणि तो या ठिकाणी लिहितो आत्म्याकरवी. तो म्हणतो, राहाब कसबीनीने स्नेह भावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. आमच्याही जीवनामध्ये आम्हाला विनाशापासून वाचण्यासाठी, आमच्याही जीवनामध्ये आम्हाला नरकाच्या आगीपासून वाचण्यासाठी, आमच्या जीवनामध्ये आम्हाला सैतानी बंधनामधून वाचण्यासाठी आम्हाला मोठ्या विश्वासाची गरज आहे. आम्हाला मोठ्या कशाची गरज आहे? विश्वासाची गरज आहे. आणि ज्यावेळेस एक परिपूर्ण मोठा विश्वास आमच्या जीवनामध्ये देवाला दिसतो, त्यावेळेस तो परमेश्वर आमच्या जीवनात अलौकिक काम करतो. हालेलुया. मत्ती शुभवर्तमान अध्याय 9 आणि 18 पासून पुढे एक चरित्र, एक जीवन एका स्त्रीचं आम्हाला पाहावयास मिळतं. आणि 2 प्रकारच्या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतात. कोणीतरी वाचा. कुष्ठरोगास बरे करणे. मग तो त्यांच्याबरोबर हे बोलत असताना पहा कोणी एक अधिकारी येऊन त्याच्या पाया पडून म्हणाला, त्याच्या येशूच्या पाया पडून म्हणाला, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे. तरी आपण येऊन आपला हात तिच्या डोक्यावर ठेवावा म्हणजे ती जिवंत होईल. हालेलुया. मुकेत का तुम्ही 50 वेळ सांगायची गरज आहे का तुम्हाला? हालेलुया. हालेलुया. नेहमी आत्म्यामध्ये चालणारी मंडळी ना गडेल सारखं कामच करत नाही. आणि माझी अपेक्षा आहे, तुम्ही जर आत्म्यामध्ये चालताना आपण रिस्पॉन्स देणारे असायला पाहिजे. काय आपण काय पार्ट्या टाकायचं काम करत नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळतं. देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी अशा प्रकारे सांगतं, एक व्यक्ती आला आणि त्याची मुलगी काय झाली होती? मरण पावली होती. आणि अशा समयामध्ये तो येशूकडे आला आणि तो म्हणतो, माझी मुलगी इतक्यात मरण पावली आहे.
आपण येऊन तिच्या मस्तकावर हात ठेवा म्हणजे ती जिवंत होईल. आहे का एवढा विश्वास? तुमच्यामध्ये आहे का एवढा विश्वास? हालेलुया. ज्या प्रकारे आम्ही ख्रिस्तामध्ये वयाने वाढतो, काय म्हटलं मी? कोणामध्ये? जन्मापासून आतापर्यंत जे आपलं वय झालं ते वय वेगळं, ते शारीरिक वय झालं, बरोबर आहे ना? परंतु ज्या दिवशी आम्ही ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार केलं, त्याचा अनुभव आम्हाला आला, त्या दिवसापासून आतापर्यंत जे आम्ही प्रभूमध्ये आहोत आणि त्याच्यासाठी गेलेला जो समय आहे ते आमचं ख्रिस्तातलं वय आहे, बरोबर आहे ना? मग ज्या वेळेस जर आम्हाला 2 वर्ष झाले असेल, 1 वर्ष झालं असेल, 5 वर्ष झाले असेल, 15 वर्ष झाले असेल, 20 वर्ष झाले असतील, परंतु जेवढे वर्ष आम्हाला ख्रिस्तामध्ये झाले तेवढा आमचा विश्वास वाढला का? गरजेची गोष्ट आहे, खूप गरजेची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्यावेळेस असा विश्वास निर्माण होतो ना, ते त्यांच्या विश्वासाद्वारे जीवनावर आलेले मोठाले संकट घालवण्यासाठी सामर्थ्य ठरतात. हालेलुया. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, जे मुलगी मिळालेली त्याला त्याचं दुःख नव्हतं, कारण त्याला माहित होतं ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो तो सामर्थ्य आहे. हालेलुया. तो मृतांनाही सजीव करण्याचं सामर्थ्य ठेवतो. आणि म्हणून ज्या वेळेस तो त्या ठिकाणी गेला, प्रभू येशू गेले आणि जाऊन त्याने त्या ठिकाणी म्हटलं, मुलगी ही झोपेत आहे. लोक काय करायला लागले? अविश्वासणारे लोक हसतात. हसण्यावर जर जीएसटी भविष्यात लागली तर त्याच्या तोंडावर 12 वाजतील, काय सांगता येत नाही, बरोबर आहे ना? अविश्वासणारे लोक ज्याला नाही त्याला हसतात. हालेलुया. परंतु ज्या वेळेस देव आमच्या जीवनामध्ये चमत्कार करतो ना, त्यावेळेस तो आनंद आमच्या चेहऱ्यावरच नव्हे तर हृदयात निर्माण करतो. माझा प्रभू माझ्या बरोबर आहे. हालेलुया. आणि म्हणून वचनामध्ये म्हटलंय, तो येशू गेला आणि त्याने म्हटलं, मुली उठ, आणि लगेच मेलेली मुलगी उठून बसली. कारण त्या व्यक्तीचा विश्वास जो आहे अतिशय वरच्या लेवलचा होता, बरोबर आहे ना? एक म्हण आहे, पाठ करा. उम्र 55 की म्हणा, उम्र 55 की अकल 55 की. चांगली म्हणाय ना? फक्त वयाने वाढून चालणार नाही, फक्त शरीरानेही वाढून चालणार नाही, बरोबर आहे ना? आम्ही विश्वासामध्ये वाढणं गरजेचं आहे. हालेलुया. काय म्हटलंय? आम्ही विश्वासामध्ये वाढणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस असा विश्वास प्रभू आमच्याकडे पाहतो ना, त्यावेळेस मेलेले जिवंत करतो. हालेलुया. त्यावेळेस कोण जिवंत करतो? मेलेले जिवंत करतो. हालेलुया. विश्वासणाऱ्यासाठी अभिवचन आहे, तुमच्या चिंता गाज्या त्याच्यावर टाकून द्या, 2025 तुमच्या उन्नतीचा आणि आशीर्वाद. हालेलुया. किती गोड वाटतं ऐकायला, किती गोड वाटतं ऐकायला. वा 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 वा. 2025 ला काय सोन्याचा पाऊस पडणार आहे का वरून पैशाचा पाऊस पडणार आहे? प्रभू कामाची घेणं देणं नाही. जसं आपण त्या ठिकाणी रस्त्याने पाणी जाते तसं काय पैसा पाडणार आहे का? नाही पाडणार. परंतु ज्यावेळेस आम्ही विश्वासाचा नियम पूर्ण करू आणि तुमच्या आणि माझ्या ठाई त्याला विश्वास आढळेल ना, त्यावेळेस आमच्या जीवनातलं दुःख गेलेलं असेल आणि त्या ठिकाणी आनंद आला असेल. आमच्या डोळ्याच्या अश्रू तो पुसल्या वाचून राहणार नाही जेव्हा आमच्यामध्ये त्याला विश्वास दिसेल. आणि म्हणून जे जे लोक प्रभू येशूकडे आले त्या प्रत्येकाला त्याने म्हटलं, तू विश्वास ठेवतोस काय? काय म्हटलं? बरोबर आहे ना? मग काही येडा म्हणून आलता तो का? त्याला काम धाम नव्हतं, चला प्रभूकडे जाऊन येऊन झालं तर झालं, बरोबर आहे? काही काही येतात परंतु विश्वास नसतो. काय नसतो? विश्वास नसतो.
आमच्या ठाई एवढा विश्वास असायला पाहिजे ना, नकारात्मक गोष्टी बोलता कामा नये, नेहमी विश्वासाने बोलायचं. हे होईल का तर होईल. हालेलुया. मेलेले जिवंत होतील का? आमेन. हालेलुया. लंगडे चालतील का? आंधळे पाहतील का? मुके बोलतील का? प्रत्येक आजार निघून जाईल का? जाईल. आमचं दारिद्र्य जाईल का? त्याला शांती येईल का? भांडणं जातील का? हालेलुया. आणि म्हणून सगळ्या गोष्टीच्या आम्ही विश्वासाने स्वीकार करतो, आमच्या जीवनामध्ये मोठं काम घडलं जातं. अधिक लोक प्रभूकडे आरोग्यासाठी येतात. अधिक लोक प्रभूकडे. अरे ज्या फिलिपाच्या सेवा कार्यामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं, इतकं मोठं सेवा कार्य आहे या फिलिपाचं. काय आहे या फिलिपाचं सेवा कार्य? प्रेषितांची कृत्य अध्याय 8 मध्ये असेल. किती? 8:4 पासून वाचा. 8:4 पासून वाचा. तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती, तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती, ते वचनाची सुवार्ता सांगत, ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. चहूकडे फिरले. आणि फिलिपाने शमरोन शहरी जाऊन, फिलिपाने शमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची ख्रिस्ताची घोषणा केली. तेव्हा फिलिपाचे भाषण ऐकून व तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एक चित्ताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते मोठ्याने ओरडून निघून गेले. पुष्कळ पक्षघाती व पांगळी माणसे बरी झाली. आणि त्या नगरात आनंद झाला. हालेलुया. टाळ्या वाजून त्या पवित्र देवाला धन्यवाद देऊया. अरे बघा, जो फिलिप सुवार्तेची घोषणा करतो आणि त्याच्या सुवार्तेच्या घोषणेकरवी एवढे चिन्ह चमत्कार होतात, ते सगळं नगर आनंदित होऊन जातं. हालेलुया. अरे जर फिलिपाच्या घोषणेने अख्खं नगर आनंदित होतं, तर जेव्हा आमचा प्रभू आम्हाला भेटायला येतो तेव्हा काय होणार नाही. हालेलुया. तो सगळ्या गोष्टी आमच्यासाठी शक्य करणारा आहे. किती चमत्कार त्याने केले, अगणित चमत्कार त्याने केले. आणि म्हणून या वचनामध्ये आम्ही पाहतो, अनेक लोक आरोग्यासाठी प्रभूकडे येतात. मग नगरमध्ये सगळे पाळक झाल्यानंतर पुण्याला जातात, पुण्यातून मुंबईला जातात, मुंबईतून चेन्नईला जातात, बरोबर आहे ना. नंतर पंजाबला जातात, सगळीकडे फिरून येतात. नंतर पुन्हा पाळकाला म्हणतात, पाळक साहेब माझी पाठदुखी, माझी कंबर दुखी, माझं डोके दुखी, जे आजारपण आहे ते काही गेलेलं. मग काय दिवे लावले? दिवे काय लावले? हालेलुया. एक तत्व नेहमी समजून घ्या, चमत्कार कशामुळे होतात? बरोबर आहे ना. चमत्कार कशामुळे होतात? विश्वासामुळे. आणि देव ज्यावेळेस आपण त्याच्याकडे जातो त्यावेळेस त्याच्याकडे आमच्यामध्ये तो काय पाहतो? विश्वास पाहतो. आता जेव्हा एखाद्या आजारी व्यक्ती मंडळीमध्ये येतो आणि त्याच्या मनामध्ये विश्वास असतो, तो विश्वास ज्यावेळेस घेऊन येतो त्यावेळेस तो विश्वास कोण पाहतं? बाळक प्रार्थना करतो. आरोग्य कोण देतं? परमेश्वर. आता बघा, आरोग्य कोण देतंय? अरे इथंच तुझ्यामध्ये विश्वास नाही, तू अख्ख्या जगालाही चक्रा मारले तर तू नीट होणारच का? होणार आहेस का? नाही होणार. बरोबर आहे ना. याला म्हणतात मनी नाही भाव पावत नाही. बरोबर आहे. रक्तस्रावी स्त्री जी 12 वर्षाचा आजारपण झेलत होती आणि अशा परिस्थितीमध्ये म्हटलं तिने विश्वास केला, मी जाऊन केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी बरे होईल. गेली, विश्वासाने गेली. तिने विचार नाही केला बाकीचा,
तिच्या डोक्यात एकच होतं, मी स्पर्श करेन आरोग्य प्राप्त करेन. हालेलुया. त्यावेळेस ती गेली आणि ज्या वेळेस तिने स्पर्श केला, देवाचं वचन आम्हाला सांगतं एका क्षणार्धात 12 वर्षाचा आजार पण निघून गेला आणि तिला आरोग्य मिळालं. तसं आमच्या जीवनामध्ये तो विश्वास असायला पाहिजे. हालेलुया. मग आज आम्ही ज्या स्त्रीचं जीवन पाहायला सुरुवात केली, त्या स्त्रीचं नाव काय आहे? मोठ्याने बोलायचं, राहाब आहे. बरोबर आहे. आणि राहाब इतर स्त्रियाप्रमाणे नाही तर वेश्या आहे. कोण आहे? एका वेश्येचं जीवन प्रभू कसं बदलतो याचा वृत्तांत आज आम्ही पाहणार आहोत. कोणाचं जीवन बदलतो? प्रभू म्हणतो तो 99 सोडून एक शोधण्यासाठी जाणार आहे. बरोबर आहे ना? स्वर्गामध्ये आनंद तेव्हा केला जातो जेव्हा एका पाप्याचं तारण होतं तो प्रभूकडे लोटला जातो. बरोबर आहे ना? मग आमचा प्रभू ज्यावेळेस ते एक स्त्री दोंडमार करीत असताना त्याच्याकडे घेऊन आले आणि ती स्त्री त्या ठिकाणी आम्ही पाहतो तिला कोणीच दगडमार केला नाही. प्रभू येशू आणि ती दोघच त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो ती म्हणते मला कोणीच काही केलं नाही, दोंडमार केली नाही, मारलं नाही. व्यभिचाराची शिक्षा काय होती? दगडाने ठेचून मारणं. आणि अशा समयामध्ये आम्ही पाहतो ती स्त्री तिथं उभी आहे, परंतु प्रभू येशू म्हणतो इथून पुढे पाप करू नको. हालेलुया. काय म्हणतो? आतापर्यंत कदाचित तुझं जीवन पापामध्ये गेलं असेल, आतापर्यंत कदाचित तुझ्या जीवनामध्ये देवाचं भय नसेल, तू स्वैराचार केला असेल, मनाला वाटल तसं जीवन जगला असेल किंवा असेल, परंतु आज जर तुला देवाची वाणी तुझ्या कानावर पडत आहे तर देवाचं वचन या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला सांगतं, प्रभू म्हणतो आत्तापासून पाप करू नको. हे केवळ तिलाच नाही, कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. काय म्हणतो प्रभू? आत्तापासून इथून पुढे पाप करू नको. आमच्या आध्यात्मिक जीवनाची आम्ही पडताळणी करणं गरजेचं आहे. लोकवर्तमान अध्याय 19 आणि 10 वचनामध्ये म्हटलंय, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधवास व तारवास आलाय. ज्यावेळेस तो जक्कायाच्या घरात गेला आणि जक्कायाच्या घरामध्ये गेल्यानंतर लोक कुरकुर करू लागले, पापी, खादाड आणि मद्यपी लोकांबरोबर हा बसतो उठतो. काय म्हणू लागले? प्रभू काय म्हणतो? वैद्याची गरज कोणाला आहे? बरोबर आहे ना? आपण इलाज कोणावर करतोय? बरोबर आहे ना? वैद्याची गरज कोणाला आहे? एखाद्या 108 ला फोन करा बरं. 108च का? चांगल्या माणसाला 2-4 जण एक ते उडी पण भरून पाठवा. डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणून यांच्यावर उपचार करा. डॉक्टर काय म्हणते? डॉक्टर काय म्हणते? यांना काय झाले नेमकं? बरोबर आहे ना? आजारी असला तर उपचार आहे ना, आजारी नाही त्याच्यावर उपचार करायची गरज आहे का? नाही. तसं आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही पडताळणी करणं गरजेचं आहे, आम्ही आजारी आहोत का नाही. जे खरा विश्वास ठेवतात आणि देवाच्या वचनानुसार चालतात त्यांना विश्वासणारे म्हणायचं. इंग्रजीमध्ये बिलीवर. आणि जर अर्धवट असले तर खालीवर. काही नाही त्याच्यात. बरोबर आहे ना? काही घेणं देणं नाही. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो खरा विश्वासणारा कोणाला म्हणायचं. इथे राहाब कजबिनीने त्या लोकांना आपल्या घरामध्ये ठेवून घेतलं आणि देवाचं वचन सांगतं विश्वासाने केलेली कृती तिचं जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरली गेली. हालेलुया.
आम्ही विश्वासणारे म्हणून आमची कोणती कृती आहे की जी देवाला आवडते? कोणाला विश्वासणारे म्हणायचं सांगा बरं. जो देवाची इच्छेने चालतो आणि मनापासून देव विश्वास ठेवतो. प्रेज लॉर्ड. जो मनापासून देवावर विश्वास ठेवतो, देवाबरोबर चालतो, सत्य बोलतो, देवाच्या आज्ञाविधीचं पालन करतो, त्याला काय म्हणायचं? विश्वासणारा म्हणायचं. जो मंडळीच्या प्रत्येक कार्यामध्ये काय असतो? सहभागी असतो. ज्याचं जीवन बोलण्यासाठी नव्हे तर खरोखर कृतीयुक्त प्रार्थनेमध्ये आहे. जो देवाच्या वचनाचं पालन करतो, जो सुवार्थ कार्यासाठी नेहमी पुढे असतो, मंडळीच्या कार्यक्रमासाठी देण्यामध्येही तो पुढे असतो, आपलं दान दशांश मंडळीमध्ये तो देत असतो, यासाठी की देवाचं राज्य वाढलं जावं. आणि जे जे वचनामध्ये त्याला अनुकरणीय गोष्टी दिल्या त्याचं अनुकरण करतो, त्याला काय म्हटलंय? खरा विश्वासणार. नाहीतर अनेक जण मोठमोठ्याने गप्पा मारतात, परंतु जर त्यांना म्हटलं ना एक काम करा, स्वार्थ प्रसारासाठी तुम्ही काही मदत करू शकाल का? काय बाळक साहेब काय बरोबर? कसं काम वाढणार? प्रभूला दारिद्र्याच्या गप्पा नाही आवडत, बरोबर आहे ना? प्रभूला माहित होतं यांना काहीतरी शिकवावं लागणार, म्हणून त्यांनी कोणाचं उदाहरण दिलं? विधवेचं. प्रॅक्टिकल होतं. 2 टोळ्या टाकून दिल्या. कशासाठी होते त्या? याचकांना अडचण होती. कोणाला अडचण होती? याचकांना अडचण होती का? प्रभूने तुम्हाला याचे का असं दिलंय, त्याला कधीच अडचण प्रभू येऊ देत नाही, भविष्यातही येऊ देणार नाही. हालेलुया. महत्वाची गोष्ट. परंतु आपली पेरणी देवाच्या राज्य वाढवण्यासाठी महत्वाची आहे. मग जो मंडळीमध्ये येतो त्या प्रत्येकाने आपलं दान आणि दशांश कंपल्सरी देणं गरजेचं आहे. देणंच पाहिजे. जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आशीर्वाद आपल्या जीवनात येतात का? अपेक्षाच करू नका. खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण देवाचं वचन सांगतो द्या म्हणजे ही एक कृती अतिशय महत्वाची आहे. आणि सैतान हेच करू देत नाही. आणि जोपर्यंत आपण पेरत नाही तोपर्यंत कापणीची अपेक्षा आपण करू शकत नाही. बरोबर आहे ना? आता आंटीने साक्ष सांगितली, चर्चमध्ये त्यांनी जेवण दिलं. किती महत्वाची गोष्ट आहे. अरे कशाला संडेला व्हायचा घ्या, घरी जात बांधवान घेते. बरोबर आहे ना? किती आठवडे येतात? 52 आठवडे. चला 26 आठवडे कोण घेते? 26 आठवडे कोण घेते? 26च म्हटलंय. अरे वा. पवार साहेब येते, पवार साहेब येते, पवार साहेब आहेत ते हटणार नाही. ते म्हटलंय ना, पण कमीत कमी देवबाग त्याला कृपा पुरवेल. हालेलुया. महत्वाची गोष्ट नाही का? महत्वाची आहे. हे मंडळीचं जीवन आहे बरं का. नाही तर साक्ष देणारा बाळासाहेब कॅन्सर बरा झाला, तेवढे उपकार सुद्धा घाला. काय झालंय बाळासाहेब? काय झालं? अरे तू मेला असता तर 10वा झाला असता, 40वा झाला असता, 13वा झाला असता, वर्ष श्राद्ध झाला असतं. एखादी कमीत कमी उपकार स्तुती घाल, देवाला धन्यवाद दे. आज साध्य रोगातून तुला बाहेर काढलंय. बरोबर आहे ना? महत्वाचं नाही का? बाकीच्या गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटतात, परंतु स्तोत्रामध्ये दावीद म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याच्या नावाचा उपकार स्मरण कर. त्याचे उपकार विसरू नको. अनेकदा लोकांचे प्रॉब्लेम हे आहेत, लोकांना त्या गोष्टी करणं कठीण जातं. परंतु पंडित कुटुंबाबद्दल देवाला धन्यवाद. जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. या कुटुंबासाठी नेहमी प्रार्थना करा. बघा किती मोठं मन आहे. नेहमी प्रार्थना करा. सगळ्यांनी 2-2 वाढदिवस करा तुम्ही.
आणि वाढदिवस कमीत कमी महिन्याला येतील अशा हिशोबाने करा. आनंद आहे तरी त्यांना. कधी पण एक गोष्ट बघा, कोणते कार्यक्रम करू द्या त्यांनी, कसे होतात बरं कार्यक्रम? असं आहे का, देव का नको, करू का नको, कोणाला सांगू का नको, किती येतात, त्यांना कायला बोलवायचं? बरोबर आहे ना? आणि जेवण देखील मनापासून लोक तृप्त होऊन जातात. हालेलुया. आणि ते वाट पाहत राहतात कशाची? बरोबर आहे ना? अरे आशीर्वाद आहेत बरं का, जे देण्यामध्ये आणि जेवण घालण्यामध्ये उपकार स्तुतीचे पुढं असतं ना. मी तुम्हाला सांगेन, त्यांचं पात्र नेहमी काठोकाठ भरून वाचतात. हालेलुया. कारण देवाच्या दृष्टीने ते अतिशय मोलाचं आहे. आणि म्हणून मंडळी या नात्याने कोणत्या गोष्टीमध्ये आपण पुढे असायला पाहिजे, कुठल्याही गोष्टीमध्ये पुढे असायला पाहिजे. हालेलुया. आणि ज्यावेळेस हे कराल ना, तुमचे कुटुंब काय असतील? आशीर्वादाचे कारण असतील. नेहमी मी बोलतो, मंडळी आशीर्वादित असायला पाहिजे. देण्यामध्ये मागे राहू नका. मागे बनकर पास्टरने शिकवलं होतं तुम्हाला, आपलं दानार पण वाढवा. गरजेची गोष्ट नाही, बरोबर आहे ना? 500च्या टाकीचा हसू राहिले तुम्ही, जास्त द्यायची इच्छा आहे का? मजाक केली. जो आत्मा आपल्याला लीड करतो त्यानुसार करा, परंतु आत्म्याची वाणी ऐकायचं शिका. इथं या वचनामध्ये आम्ही पाहतो, या स्त्रीच्या जीवनामध्ये आम्ही खरा विश्वासणारा कोणाला म्हणावा हा विषय पाहतो. बरोबर आहे ना? या स्त्रीने ही व्यभिचार करणारी आहे, ही वेश्या आहे. आणि हिच्या जीवनामध्ये ज्या वेळेस लोक त्या ठिकाणी येरीहो टेळण्यासाठी गेले, तिने आपल्या घरामध्ये लपून ठेवले. लपून ठेवल्यानंतर तिने विश्वास केला की जिवंत देवाला हे शहर परमेश्वर देत आहे. हालेलुया. त्याच्या लोकांना हे शहर देत आहे. तिने त्याच्यावर काय केला? विश्वास केला. आणि विश्वासाने कृती केली, लपून ठेवलं. नंतर त्या ठिकाणी लोक गेल्यानंतर त्या ठिकाणचे तिने त्यांना पुढे पाठवून दिलं आणि सांगितलं, अमुक ठिकाणी लपून राहा, ते इतके दिवस राहा. लोक गेल्यानंतर पुढे जा. ज्यावेळेस यहोशुवा आणि सर्व इस्रायल लोकांनी त्या सर्व येरीवर त्या ठिकाणी मारा केला, वचनामध्ये म्हटलंय सगळ्यांचा नाश झाला, परंतु राहावेश वाचली गेली. हालेलुया. जे ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ना, ते मोठ्या संकटात वाचले जातात. कसल्या संकटात? इतकं सगळ्या जगाचा नाश करायला देवाला वाईट नाही वाटलं. पापी लोक अनेकदा संधी देऊन बदलत नाहीत. त्यांना गांभीर्य नसतं जीवनामध्ये. आणि म्हणून आम्ही पाहतो सगळं जग पाण्यात बुडून मेलं, परंतु एका कुटुंबाचा बचाव परमेश्वराने केला. ते कुटुंब कोणाचं होतं? नोहाचं. का वाचलं नोहाचं कुटुंब? कारण सगळं कुटुंब विश्वास ठेवणारं होतं. येणाऱ्या दिवसामध्ये असे संकट आपल्यावर येतील, परंतु जर तुम्ही खरे विश्वासणारे आहात ना, तुम्हाला वाचवण्यासाठी आपला स्वर्गीय परमेश्वर नेहमी तयार आहे. बघा, अग्नी आणि गंधकाचा मारा सदोम आणि गमोरा शहरावर केला, परंतु लोटाचा नीतिमान जीव कासावीस करत होता म्हटलंय. त्याने लोटाला आणि त्याच्या परिवाराला काय केलं? बाहेर काढलं, कारण तो खरा विश्वासणारा होता. बरोबर आहे ना? तसं आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वर काय अपेक्षा करतो? खरा विश्वास. मग ज्या वेळेस आम्हाला प्रभूचा अनुभव येतो, आम्ही विश्वासामध्ये मुळवायला नको का? बरोबर आहे ना? नाही तर मन शिकवली मी आता तुम्हाला, कुठली? उम्र बचपन की अकल बचपन की, ते काही कामाची नाही. जसं आम्ही वयाने वाढतो तसं आम्ही आध्यात्मिक प्रौढतेमध्ये यायला पाहिजे. आम्ही विश्वासामध्ये वाढायला पाहिजे. आणि ज्यावेळेस विश्वासामध्ये तुम्ही वाढताना तुमचं जीवन परमेश्वर आशीर्वादाचं कारण करतो. आता बघा, या दिवसामध्ये आजारपणासाठी रडत बसू नका, कामाधंद्यासाठी रडत बसू नका, चिंता काळजी करत बसू नका, कौटुंबिक गोष्टीची चिंता काळजी करू नका. जो विश्वास करतो ना, त्याचं बोलणं कसं असतं? प्रभू पाहून दे,
प्रभू शोधून देईल, प्रभू आरोग्य देईल, प्रभू शांती देईल, तो माझ्या हातच्या कामाला बरकत देईल. हा विवचन आहे ना. तो माझे शेरडे मेंढरे गुढे ढोरे काय करीन? आशीर्वादित करीन. माझ्या लेकरांना तो आशीर्वादित करीन. म्हटलं वसाचे वसा आशीर्वादित करीन. अरे काय करायचं त्याने? नातवंडामध्ये त्याने लावून टाकलंय. वरून म्हणतो हजारो पिढ्या तुझ्या प्लेस करीन. तरी आम्ही शोधतोय आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. काय बरोबर आहे ना. म्हणून या दिवसामध्ये धार्मिकता आपली देवाला दाखवा. काय म्हटलंय? आम्ही आतून कसे आणि बाहेरून कसे. बरोबर आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसतं थोमा किती वर्ष येशू बरोबर राहील? 3-3.5 वर्ष. ओळखू शकला का देवाला? हा, ओळखू शकला का प्रभूला? अनेक जणांचे जीवन असंच आहे. ते मंडळीमध्ये आहेत परंतु त्यांना देवाची ओळख आहे का? अरे ज्यांना देवाची ओळख झाली ते बदलले गेले. हालेलुया. ज्यांना देव भेटला त्याचे जीवन बदलले गेले. हालेलुया. त्यांचा स्वभाव बदलला गेला. काय म्हटलंय? त्यांचा स्वभाव बदलला गेला, त्यांचं बोलणं बदललं गेलं, त्यांचं वागणं बदललं गेलं, त्यांचं राहणं बदललं गेलं, त्यांचं पाहणं बदललं गेलं. हालेलुया. म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला जर येशू भेटला तर आमचं जीवन काय व्हायला पाहिजे? म्हणून करीत 5:17 काय वचन आहे? काय? जुनं ते पाहते. जुनं ते होऊन गेलं ना. जुनं ते काय झालं? मग आमच्यामध्ये नाविन्य नको का? आता ही स्त्री जर आम्ही पाहिली तर हिला वेश्या म्हटलंय. कोण आहे? वेश्याचं जीवन बदलल का? बदलल का? नित्यसूत्राचं पुस्तक व्हॅलेंटाईन डे ला मेसेज पाहिलं का किती जणांनी? न शेअर केले अनेक वचन त्यावेळेस मी घेतले होते. व्यभिचारी स्त्रीच्या कारवाया आहेत ना तिथं स्पष्टपणे आहे. हे स्त्रीचं जीवन आहे, ती वेश्या आहे. जसं शौलाला प्रभू भेटला आणि तो पौल झाला, शिमोनाला प्रभू भेटला आणि तो पेत्र झाला, याकोबाला प्रभू भेटला आणि तो इसाक झाला, तसं इस्रायल झाला. तसं आमच्याही जीवनामध्ये आम्हाला ज्यावेळेस प्रभू भेटतो ना आमचं जीवन बदलणं गरजेचं आहे. किती बदल होऊ शकतो या वेश्याचा? बरोबर आहे ना. किती बदल होऊ शकतो. आम्ही पाप वेगवेगळं पाहतो. एखादी वेश्या असेल तर आम्हाला वाटतं तिचं पाप लय मोठं. बरोबर आहे ना. एखाद्या चोऱ्या करणारा असेल तर आम्हाला वाटतं एवढं काही नाही. एखादा खून करणारा असेल तर लय मोठं वाटतं का नाही? आम्हाला पापाचं स्वरूप वेगवेगळं वाटतं. परंतु देवाच्या दृष्टीने पाप हे पापच आहे. त्याच्यामध्ये त्याला एक छोटं मोठं नव्हे, पाप हे काय आहे? पाप आहे. पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. आणि म्हणून आम्हाला नक्कीच आम्ही तलवारी घेऊन बाकीच्या गोष्टी घेऊन खून नाही करत. करताय का कोणी? कोणतरी करत आहे तिकडे? करताय का? नाही ना. परंतु आमचे पाप वेगवेगळे आहेत. खोटं बोलणं, टोप्या घालणं, लग्नामध्ये ना पाहुण्याच्या सत्कार, ते वेगळ्या टोप्या आहेत. ह्या घालणाऱ्या टोप्या कशा आहेत? हे वेगळ्या टोप्या आहेत. बरोबर आहे ना. टोप्या घालणे, याला लूट त्याला लूट, याचे पैसे बुडव त्याचे पैसे बुडव, या दुकानदाराला बुडव त्याला बुडव. बरोबर आहे ना. खोटं बोल, सगळे पाप आमच्या जीवनामध्ये आहे. बरोबर आहे ना. अनेकदा आम्हाला गांभीर्य नसतं या गोष्टीचं. 10 आज्ञामध्ये म्हटलं चोरी करू नको, खून करू नको, व्यभिचार करू नको, मूर्तीपूजा करू नको. स्पष्ट आहे, स्पष्ट. अंधारात काही नाही. आम्हाला समजायला पाहिजे. खून करू नको. अनेक कुटुंब मी पाहतो लेकरं पाडले त्यांनी नको असलेले. काय फरक आहे मुलात आणि मुलीत? आहे का काही फरक? काहीच फरक नाही. आमची मानसिकता आहे फक्त. मुलगा झाला म्हणजे तो जीव लावेल, लावतो ना. मग
तो काही कमी जीव लावतो का? मानसिकता आहे माणसाची फक्त, समजलं ना? बरोबर आहे ना? मनुष्याला परमेश्वरने वय किती दिलं बरं? 60-70. फार शक्ती असली तर, शक्ती असली म्हणजे कशी शक्ती? कशी? दमदार खाणं असलं तर, घरच्यांनी काळजी घेतली तर, नीटनेटकं खाणं असलं तर जगल तो 70-80 वर्षापर्यंत. बरोबर आहे ना? नक्कीच ते. परंतु काळजी नाही घेतली तर बरोबर लवकर जाईल ना. आणि मग कशाला टेन्शन घेता? बरोबर आहे का? ही मानसिकता काढून टाकायची. चाहे मुलगा असो मुलगी असो, दोन्ही सारखेच आहे. वंशाचा दिवा कुठं नेऊन लावा? कुठं लावायचे? बरोबर आहे, त्यांनी नीट दिवे लावलेत आहे. नाही तर तो पेटवायचा दिवस सगळं थोबाड आपलं काळ व्हायचं. ही काळी कुणी पोचली म्हणावं वंशाच्या दिवेनी, त्याचा जाळ झाला, त्याचं जे वरून ते काळं निघलं ते माझ्या थोबाडाला लागलंय. काही फायदा नाही त्याचा. आणि म्हणून मुलगा मुलगी समानच आहे. विश्वासणाऱ्यांनी हीच मानसिकता ठेवायला पाहिजे बरं का. हीच मानसिकता ठेवायला पाहिजे. नाही तर त्या ठिकाणी लेकरं पाडायचे. तुम्हाला माहितीये का प्रोसेस? कट करून काढता तो लेकरं. कोणी खून केले त्यांचे? केले ना. किती मोठे दोष येतील, किती शाप जीवनावर येतील. बरोबर आहे. लेकरं हे परमेश्वराने दिलेलं काय आहे? धन आहे, आशीर्वाद आहे. आणि त्या लेकरांना आपण जर काढून टाकतो तर आपले कुटुंब काय होऊन जातात? शापित होऊन जातात. म्हणून या दिवसामध्ये आमचं जीवन बदलणं गरजेचं आहे. इथे या स्त्रीचं जीवन आम्ही पाहतो. कोण आहे? वेश्या. परंतु या वेश्याला यहोवा परमेश्वरावर विश्वास ठेवला. मत्ती पुरुषवर्तमान अध्याय 1. हे बघा, माझं तर असं झालंय, बायबल हाताळलंय तेवढं, जपून नाही ठेवलं स्टॅम्प मारून, परंतु आहे याच्यामध्ये. बरोबर आहे ना? कोरे बायबल किती जणांचे आहेत? जसे आहे तसेच वापर करा त्याचा. आणि याचाही वापर करा थोडा. कशाचा वज व्हायला म्हटलं की मी तुम्हाला डोक्याचा वापर करा. वापर करा. बायबल सांगतं याच्यामध्ये जीवन आहे. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये आशीर्वाद आहे. कारण बायबल जिवंत देवाचं वचन आहे. आणि जे वाचेल ना ते वाचल्या वाचून राहणार नाही. काय म्हटलं? जे वाचेल ते वाचल्या वाचून राहणार नाही, म्हणून वाचायचं आहे. आता या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी पहिला अध्याय आणि त्याचं जर वाचलं आम्ही तर 5वं वचन वाचा. 4थ्या पासून वाचा कोणीतरी. आरामाला अमिनादाबाला नहशोनाला सलमोन, सलमोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रुतेपासून ओबेद, ओबेदाला इशाय. आता बघा 5वं वचन बघा. सलमोनाला राहाबेपासून बवाज, सलमोनाला राहाबेपासून बवाज. येणाऱ्या दिवसामध्ये अख्खी वंशावळी शिकून टाकतो. खूप गरजेचे आहे. सलमोनाला राहाबेपासून बवाज म्हणजे हिने आपले चुकीचा धंदा सोडून दिला आणि तिने नवरा केला. कोण केला? बरोबर आहे ना? तिने कोण? नवरा केला. त्याचं नाव काय? ही बाई जी आहे राहाब, ही कनानी बाई आहे. कोण 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 आहे? कनानी. परंतु हिने देवावर विश्वास ठेवला आणि ज्यावेळेस ती यरीहो मधून बाहेर आले तिने सलमोन नावाच्या व्यक्तीबरोबर विवाह केला आणि विवाहानंतर त्यांना मुलगा झाला. काय नाव त्याचं? बवाज. काय नाव त्याचं? बवाज. आता बघा, आपलं कुटुंब चांगलं असावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. बरोबर आहे ना? मग त्यानुसार या स्त्रीचं कुटुंब कसं असेल बरं?
समजा एखादा विश्वासणार आहे, अगोदर चांगलं जीवन जगला, परंतु नंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही पाहतो अनेक वर्ष लोटले, पुन्हा तो पाप करू लागला, पतन होणार का नाही? बरोबर आहे ना? एखादा पापी आहे, परंतु त्याला येशू शेवटी समजला आणि तो विश्वास ठेवून चालला, त्याचं तारण होईल का नाही? या स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वराने असा मुलगा दिला ना, ज्याचं नाव काय? बोआज. हालेलुया. तिला पती जो लाभला ना, धार्मिक व्यक्ती लाभला. कसा व्यक्ती लाभला? धार्मिक व्यक्ती लाभला, ज्याच्या जीवनामध्ये इस्रायल लोकातून होता, ज्याच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. आणि त्यानंतर अगोदर वेश्या असणारी स्त्री पूर्णपणे बदललेली होती. तिने आपल्या जीवनाचा जो क्रम होता तो सोडून दिला आणि नवीन जीवनामध्ये ती चालायला लागली. परमेश्वराने तिचा वंश आशीर्वादित केला, त्याला मुलगा दिला. ज्यावेळेस आम्ही देवाशी जोडला जातो, परमेश्वर आमच्या वंशाला दिवे दिल्या वाचून राहत नाही. हालेलुया, हालेलुया. आमच्या कुटुंबामध्ये लेकरं बाळ दिल्या वाचून राहत नाही. फक्त आम्हाला चालणं गरजेचं आहे. बरं का? काय करणं गरजेचं आहे? चालणं गरजेचं आहे. वचन सांगतो, तो वांझ गृहिणीला आनंदी माता बदलतो. या अभिवचन कोणासाठी आहे? जे विश्वास करतात, देव मला लेकरू देईल. बरोबर आहे ना? मग परमेश्वरने हन्नेला शमूएल दिला, सारेला इसाक दिला. बरोबर आहे ना? वाहन स्त्रिया म्हाताऱ्या असणाऱ्या, त्यांची क्षमता संपलेली लेकरं प्रसवण्याची, तरीही त्यांना परमेश्वराने लेकरं दिले. परमेश्वराकडून आशीर्वाद घेण्यासाठी आमच्यामध्ये देव विश्वास पाहतो. चर्चमध्ये फक्त येऊन काय नाही होत, काय लागतो? विश्वास. आता हा मुलगा जो दिला, पटकन येऊया आपण देवाच्या वचनामध्ये, रोजच्या पुस्तकामध्ये. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो, या स्त्रीला सल्मोनाकर्मी मुलगा झाला आणि तो काय नाव त्याचं? बोआज. आता बघा, या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर रोजचं पुस्तक अध्याय 2:1 पासून वाचा. नामीच्या नवऱ्याचा एक नातेवाईक होता. तो अलीमलेक याच्या कुळातला असून मोठा श्रीमान माणूस होता. त्याचे नाव बोआज असे होते. मोआबी रूथ नामीस म्हणाली, मला शेतात जाऊ द्या, म्हणजे कोणाची मजूर कृपादृष्टी झाल्यास त्याच्या मागून मी धान्याचा सर्व वेचीत जाईल. ती म्हणाली, मुली जा. ती जाऊन शेतात कापणी करणाऱ्यांच्या मागून सर्व वेचू लागली. सुदैवे करून शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेकाच्या कुळातल्या बोआजाचा होता. बोआज बेथलेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाऱ्यास म्हणाला, परमेश्वर तुमच्या समागमे असो. ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. मग बोआज कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? बघा, या ठिकाणी आम्ही पाहतो देवाचं वचन आम्हाला अशा प्रकारे सांगतं. बोआजाचं जीवन आम्हाला इथं दिसतं. कोणाचं जीवन दिसतं? बोआजाचं. आणि या बोआजाच्या जीवनाबद्दल जर आम्ही पाहिलं तर म्हटलंय, तो श्रीमंत मनुष्य होता. कसा मनुष्य होता? ज्यावेळेस देवाबरोबर ते जुडले गेले, परमेश्वराने त्यांची आर्थिक परिस्थिती काय केली? बदलली. ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये चालतो, आम्हाला त्या स्थितीमध्ये परमेश्वर ठेवतो का? आम्हाला दारिद्र्यामध्ये परमेश्वर ठेवतो का? नाही ठेवीत. तर आमची परिस्थिती काय करतो? बदलतो. देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, अब्राहम निघाला त्यावेळेस त्याच्याकडे एवढं काही नव्हतं, परंतु नंतर त्यांचे कळप एवढे वाढले ना. किती वाढले? त्यांना राहण्यासाठी तो प्रदेश पुरेना. हालेलुया. तो एरिया पुरेना. बरोबर आहे ना? मग आमची वाढ आम्ही पडताळणी करणं गरजेचं आहे. आमची वाढ होत आहे का? काय म्हणतो तो? आपल्या तंबूच्या मेखा काय कर? वाढव. याचा अर्थ काय? आपली उन्नतीचं दर्शक आहे. बरोबर आहे ना? ज्यावेळेस राजा म्हटला, मी तुला काही देतो,
अब्राम म्हटला काही देऊ नको, जर तू दिलं तर तू म्हणशील तुझ्यामुळे मी श्रीमंत झालो, माझा परमेश्वर मला सर्व काही पुरवण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आमच्यातही हा विश्वास असायला पाहिजे. ज्यावेळेस देवाचा हात आमच्या कुटुंबावर येतो, देवाची बरकत आमच्या कुटुंबावर येते ना, त्यावेळेस आम्हाला परमेश्वर आशीर्वादित केल्यावर राहत नाही. या व्यक्तीचं जीवन आम्हाला पाहाव्यास मिळतं, त्याच्याकडे सर्व गोष्टीची विपुलता होते. आणि ज्यावेळेस तो पुढे आता आम्ही वाचलं तर बाबा 4 वचनामध्ये म्हटलं काय, बाबाच बेथलेम गावातून शेतात आला तेव्हा तो कापणी करणाराच म्हणाला, काय म्हणाला? कोणाचा आहे शब्द हे? मुलगा कोणाचा आहे? राग कोण आहे? तो आमची ओळख बदलून टाकतो. हालेलुया. तो आमची ओळख काय करतो? बदलून टाकतो. आता ती वेश्या नाही, ती एक आशीर्वादाचं कारण झालेली आहे. हालेलुया. तिला मुलगा जो झाला कसा आहे तो? त्याच्या मुखात परमेश्वर आहे. हालेलुया. त्याच्या हृदयात परमेश्वर आहे, त्याच्या जीवनात परमेश्वर आहे, त्याच्या बोलण्यात परमेश्वर आहे, त्याच्या वागण्यातही परमेश्वर आहे. आमची लेकरं कसे आहेत? आम्ही स्वतःला धार्मिक म्हणवतो ना, आम्ही चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो. हिरे कुठे? इंग्लंडला नेले का? कोई नाही रे हिरे. कुठे? उन्हात चमकत आहेत का? घरात बसले ती विभाग. खूप गरजेची गोष्ट आहे प्रिय. गांभीर्य बाळगा जीवनाचं. बरोबर आहे ना? इथं वेश्याचा मुलगा, त्याच्या चरित्रात धार्मिकता आहे. आमच्या चरित्रात का असायला पाहिजे? धार्मिकता असायला पाहिजे. आलेल्या लोकांना काय शब्द आहे, किती सुंदर म्हणतो. परमेश्वर तुमच्या समागमे म्हणजे तुमच्या बरोबर असतो. पुढं ते त्यास म्हणाले, परमेश्वर तुमचे अभिष्ट करो. परमेश्वर तुमचे अभिष्ट करो म्हणजे तुमचं कल्याण करो, कारण तो करणार आहे आणि हा त्याचा अनुभव आहे. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आमची साक्ष असायला पाहिजे. त्यांचं जर कल्याण केलं, आमचं तो काय करणारा परमेश्वर आहे? कल्याण करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. खाली जर वाचलं तर देवाच्या वचनामध्ये पुढं एक मुलगी त्या ठिकाणी तिथं सर्व वेचत होती आणि ती काय म्हटले? पुढे वाचा. मग बोआज कापणी करणाऱ्यांच्या मुकादमास म्हणाला, ही मुलगी कोणाची? कापणी करणाऱ्यांच्या मुकादमाने म्हटले, नामी बरोबर मोवाब देशाहून आलेली ही मोवाबी मुलगी होती. लक्ष द्या इकडं. कोणती मुलगी आहे? कोणती आहे? इस्रायली आहे का? मोवाबी आहे. परंतु हिच्या वागण्यामध्ये किती धन्यता आहे हो. बरोबर आहे ना? आमचं काय? मोवाबी आहे. कशी वागते सासू बरोबर? वागता का? वागता का? का खपत नाहीत? लवकर मेलं तर बरं होईल. प्रॉपर्टी वगैरे असेल ते आम्हाला होईल, काही गाडून पिडून ठेवलं असलं ते आम्हाला होईल. बरोबर आहे ना? काही ना सासूवरच लय प्रेम आहे. बसता उठता सासूला जीव लावणाऱ्या सुना आहेत ना. बरोबर आहे? अख्ख्या खानदानाचा दररोज पाहुणचार करणाऱ्या सुना आम्हाला पाहाव्यास मिळतात. हे आहे. कशी आहे? मावाबी आहे. संस्कार कसे आहेत? संस्कार कसे आहेत? नवरा मेला, दीर मेला, सासरा मेला. बरोबर आहे ना? म्हाताऱ्या सासू बरोबर आहे, परंतु वागणं कसं आहे तिच्या बरोबर? एकदम प्रीतीच. या दिवसामध्ये ख्रिस्त बोलण्यात नका ठेवू. काय म्हटलंय? ख्रिस्त कशात असावा? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? ख्रिस्त वागण्यात असायला पाहिजे. खूप महत्वाची गोष्ट आहे. ख्रिस्त कशात पाहिजे? वागण्यात असायला पाहिजे. मग सुनाचं जसं वागणं आहे, सासू ही तिला सून म्हणत नाही.
काय म्हणते? मुलगी म्हणते. नातं बदललं. नातं काय झालं? बदललं. आपलं नातं काय व्हायला पाहिजे? बदलायला पाहिजे. बरोबर आहे ना? दोघींनी एक एक घोरपणा सोडायचा. दोघींसाठी शिक्षण आहे. दोघींनी एक एक घोरपणा काय करून द्यायचा? नाही तर मग एखादी म्हणणार मी काही कमी नाही, अरे नाव दुसरं ठेवलंय तो कमी काय बदनाम करते मोठा. बरोबर आहे ना? काही मजा नाही त्याच्यामध्ये. का बरं ही मवाबी मुलगी बदलली गेली? का बदलली गेली सांगा? अरे नामीमध्ये एवढी प्रीती होती, तिच्या प्रीतीमुळे हालेलुया